नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझी जी सिक्रेट ती रेसिपी होती चिंबोरी बनवायची. आज बऱ्याच वर्षापासून माझी मित्रमंडळी मला बोलायची की तुम्ही चिंबोरी कशी बनवता. तर मी चिंबोरी कशी बनवायची माझी सिक्रेट पद्धत सांगेन, मसाला काय वापरतो आणि पहिला चिंबोरी तोडून स्वच्छ कशी करायची मी तुम्हाला दाखवतो. अशा निवडून चिंबोऱ्या आणलेल्या आहेत आणि चिंबोरे घ्यायची एक तुम्हाला चेक करता येईल तर चिंबोरी घ्या, नाही तर चिंबोरी घेऊ नका. या अशा प्रकारचे लालसरपणा आणि कडकपणा असला पाहिजे. त्याच्याने कसं तुम्हाला जे ते चिंबोरीचं जे आपल्याला खायचं पाहिजे असतं ते आपल्याला मिळून जातं. पहिला हे तोडायचं. एक तोडताना कर्र असा आवाज आला पाहिजे. हे पूर्ण घासून घ्यायचं. हे घासून झाल्यानंतर तिला कापून घ्यायची, थोडी धुवून कापून घ्यायची. त्याच्यातली संपूर्ण घाण काढायची. ही पिशवी असते त्याच्यामध्ये घाण असते, ते फूड सॅक बोलतात तिला. मिठेने भरलेली. धुवून स्वच्छ केलेलं आहे चिंबोरे आणि बांगड्यांना थोडंसं क्रॅश केलेलं आहे, कारण ते खाताना दाताने तोडायला नव्हतं. आणि मी या फांगच्या अख्ख्याच ठेवतो, कारण ह्या मोठ्या चिंबोऱ्या ज्या फांगच्या आहेत आणि ह्याच्या खायला ते टेस्टी लागतं आमटीमध्ये. आता मी याच्यामध्ये पाणी टाकून या गॅसवर उकळायला ठेवतो. थोडं बॉईल करून घेतो. चिंबोरीचा जो मसाला मी बनवणार आहे त्यासाठी मला लागणार आहे मिरची, अद्रक, लसूण, कांदा. हा भाजलेला कांदा आहे, हा भाजलेला खोबरा आहे, टॅमॅटो, आलं, मिरची मी पुन्हा कढईमध्ये भाजणार आहे सुक्या, विदाऊट तेल. आणि त्याच्यानंतर दुसरा आहे गरम मसाला, हळदी, घरचा मसाला आहे, हा आहे लाल मिरची, धनिया पावडर आणि जिरा. हे सगळं मी प्रथम मी सर्व भाजून बनवायचं. कारण का तर ह्याच्यामुळं काय होतं, तुम्ही 3-4 दिवस जरी खाल्लंस, 3-4 जरी दिवस ठेवला तरी हा मसाला खराब होत नाही किंवा तुमची चिंबोरी जी आहे ती खराब होत. तुम्ही किती डब्यामध्ये पॅक करून नेलं बाहेर, तुम्ही शिजवून घ्यायचं पहिला. आणि तो शिजलेला जो मसाला असतो तो कधीही खराब होत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही लसूण टाका, कांदा टाका. कांदा भाजलेला आहे, खोबरं भाजून त्याचं हे बारीक पीस केलेलं आहे, बारीक करून ठेवलेलं आहे. आता टॅमॅटो, लसूण, अद्रक, धनिया आणि मिरची हे मी आता बिगर तेलामध्ये भाजणार आहे. याला 5 मिनटं आपण झाकण ठेवू, भाजायला ठेवूया. चेक करूया. थोडी शिजून झाली की हेच पाणी चिंबोरीमध्ये टाकायचं. उकडल्यावर काय होतं, अर्धवट शिजत नाही. कांदा आणि खोबरे जे भाजलेलं होतं ते पण याच्यामध्ये मिक्स करून थोडंसं परतवून घेतो. थोडंसंच खोबरं आणि थोडी धनिया पावडर आणि जिरा पावडर टाकून.
आता परतून घेऊ. सर्व आता भाजून झालेलं आहे. आता त्याला मिक्सरमध्ये टाकून मिक्सीमध्ये मिक्स करूया, ग्राइंड करूया. तीच कढई घेतली आहे, त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकू, 1 ते 2 चमच. वगैरे त्याच्यात तेल, तेजपत्ता टाकूया, 2 वेलची, लवंग, 2 दगडी फूल, दालचिनी, टरफल आणि मिरी. आता आपण थोडंसं वाटलेलं मिरची कोथिंबीरीचं वाटण टाकूया थोडंसं. त्याच्यानंतर वाटलेलं जे वाटण होतं, टॅमॅटो वगैरे, त्यांचं आपण मिक्सर टाकू. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची, 2 चमच घरगुती मसाला, थोडीशी हळद, आणि थोडासा हिंग. आता त्याला आपण स्टर करूया व्यवस्थित. मसाला शिजलेला आहे, त्याला तेल पण सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं कोकम टाकतो, आणि मीठ. चिंबोऱ्या ज्या शिजवले होते त्याचं पाणी याच्यामध्ये टाकून द्यायचं. या चिंबोऱ्या ज्या आपण बॉईल केल्या होत्या त्या आपण त्याच्यामध्ये टाकूया. छानसे असं झालेले आहे. थोडासा गरम मसाला टाकतो, त्याच्यानंतर उर्वरित धनिया टाकून, कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर टाकून, हे झाली आपली फायनल रेसिपी. अशी आपली चिंबोरी रेसिपी झालेली आहे. ठीक अशी ग्रेव्ही आहे. तर अशी आपली रेसिपी, चिंबोरी रेसिपी झालेली आहे. तर आता या जेवायला.